नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आजपासून ग्रेव्हन्स राऊंड सुरू झालेले आहे आणि नवीन नोटीस नुसार याच पिरियड मध्ये तुम्हाला नवीन कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रेफरन्स देण्याची संधी ही परत एकदा उपलब्ध करून दिलेली आहे. तर या ग्रेव्हन्स राऊंड मध्ये तुमचं जर नॉन कन्सिडर्ड लिस्ट मध्ये नाव असेल तर ते कसं आपल्याला चेंज करून घ्यायचंय आणि काय केल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव येणार आहे, तर आपल्या फॉर्म मध्ये चेंजेस कसे करायचे आहेत आणि जर तुम्हाला नवीन कॉलेज ऑप्शन द्यायचे असतील तर ते कशा प्रकारे द्यायचे आहेत आणि हे नवीन कॉलेज ऑप्शन सर्वांनाच देणं बंधनकारक आहे का, या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, तुम्ही जेव्हा LLB 3 इयर ऑफिशियल कॅप पोर्टलला येता तर तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला अल्फाबेटिक लिस्ट या ठिकाणी दिसत असेल आणि त्याच्याच खाली या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर इथं नॉट कन्सिडर्ड इन अल्फाबेटिक लिस्ट असं आलेलं आहे. आता ज्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये आहे त्यांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये देखील नाव येणार नाही. त्यासाठी त्यांना चेंजेस करून घ्यावे लागेल तरच नाव येणार आहे. त्याच्या समोर त्यांच्या नावाच्या रिझन दिलेला आहे की कोणत्या गोष्टीमुळे त्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये आलेलं आहे. तर इथं पाहत असाल तर तुम्ही गेट फर्स्ट प्रेफरन्स इन राऊंड फर्स्ट, ऑलरेडी ऍडमिटेड, ऑप्शन फॉर्म नॉट फिल्ड टिल क्वालिफिकेशन डिटेल्स, अशा प्रकारचे जे काही रिझन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं बघा, इथे ह्यांचा फॉर्म इनकम्प्लीट आहे. फिल्ड टिल फोटो अँड साइन अपलोड इथपर्यंत त्यांचा फॉर्म भरलाय यांनी, फक्त क्वालिफिकेशन डिटेल पर्यंत फॉर्म भरलाय. तर यांनी त्यांचा फॉर्म हा भरून लॉक केलेला नाहीये त्यांचं, त्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये आलेलं आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा फॉर्म एडिट करून घ्यायचा आहे आणि मग ज्यांचं नाव या अल्फाबेटिक लिस्ट मध्ये आहे पण एक नवीन नोटीस तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर इथं ही पब्लिश झाली होती, इम्पॉर्टंट नोटीस LLB 5 अँड LLB 3 इयर्स. तर याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर इथं एक नवीन संधी दिलेली आहे 1/9/2025 ते 3/9/2025. कारण काय आहे, वारणा स्कूल ऑफ लॉ, वारणा युनिव्हर्सिटी, वारणा नगर तालुका पन्हाळा हे नवीन कॉलेज ऍड झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी ऑप्शन देत असताना त्यांना हे कॉलेज लिस्ट मध्ये दिसत नव्हतं. तर मग हे परत एकदा नव्यानं अवेलेबल झाल्यामुळं ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी देखील आपल्याला 1/9/2025 ते 3/9/2025 असा कालावधी हा उपलब्ध करून दिलेला आहे. मग आता आपल्याला हे फॉर्म सगळ्यांनाच कंपल्सरी भरायचं आहे का? तर मित्रांनो नाही. ज्यांनी ऑलरेडी कॉलेज ऑप्शन फॉर्म भरलेला आहे त्यांचं नाव अल्फाबेटिक लिस्ट मध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना जर हे वारणा स्कूल ऑफ लॉ, वारणा युनिव्हर्सिटी हे कॉलेज जर तुम्हाला तुमच्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये ऍड करायचं असेल तरच तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक करा आणि तुमचा फॉर्म एडिट करून त्याच्यामध्ये हे कॉलेज ऍड करू शकता. तुम्हाला जर हे कॉलेज ऍड करायचं नसेल तर तुम्हाला काही करायची गरज नाहीये. तुमचा फॉर्म जसा आहे तसंच ठेवायचा आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचा आता विचार बदललाय, समजा त्या विद्यार्थ्यांना हे वारणा स्कूल ऑफ लॉ ऍड करायचं नाहीये परंतु दुसरं कुठलं तरी कॉलेज ऍड करावंसं वाटतंय, तर असे विद्यार्थी देखील त्यांचा फॉर्म अनलॉक करू शकतात. ऑप्शन फॉर्म अनलॉक करून परत एकदा तो ऑप्शन फॉर्म फिल करू शकतात आणि तो लॉक करू शकतात. आता आपण पाहूयात की ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये नाव आहे त्यांनी काय करायचंय. तर सर्वात अगोदर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जायचं आहे. इथं गेल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून तुमच्या अकाउंटला साइन इन करायचं आहे. जसं तुम्ही साइन इन कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज येणार आहे. तर इथं कन्फर्म्ड व्हेरीफाईड असेल, ज्यांचं नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये नाव आहे त्यांचं या ठिकाणी पार्शली व्हेरीफाईड किंवा रिजेक्टेड वगैरे काहीतरी रिमार्क्स असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय मित्रांनो, तर इथं तुम्हाला अगोदर तुम्ही ऑप्शन फॉर्म ब्लॉक केला असेल तर अनलॉक ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथे क्लिक कराल तर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल. इथं आय वॉन्ट टू अनलॉक माय ऑप्शन फॉर्म करून या ठिकाणी अनलॉक ऑप्शन फॉर्म ह्यावरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही कन्फर्म कराल तर तुमचा ऑप्शन फॉर्म हा आता अनलॉक झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना नवीन ऑप्शन फॉर्म वाढवायचे असतील तर त्या विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून या ठिकाणी ते कॉलेज वाढवू शकतात आणि शेवटी सेव्ह अँड नेक्स्ट करून त्यांना ऑप्शन फॉर्म लॉक करायचा आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा फॉर्म एडिट करायचा आहे, आता पहिली स्टेज झाली अनलॉक ऑप्शन फॉर्म. फॉर्म अनलॉक ऑप्शन फॉर्म अनलॉक केल्यानंतरच तुम्हाला आता या ठिकाणी
अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. आता मी काय करतो की मला फॉर्म मध्ये एडिट करायचं असेल तर अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती मी क्लिक करेन. याच्यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर परत एकदा तुम्हाला या ठिकाणी कन्फर्मेशन विचारली की तुम्हाला तुमचा फॉर्म अनलॉक करायचा आहे का. तर परत या चेक बॉक्सला टिक करा आणि या ठिकाणी अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती कन्फर्म वरती क्लिक करून तुमचा फॉर्म अनलॉक करून घ्या. आता तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म देखील अनलॉक झालेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर जे काही होतं की फिल टिल फोटो अँड साइन अपलोड म्हणजेच त्यांनी रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड केले नाहीत. काही जणांनी फक्त क्वालिफिकेशन पर्यंत त्यांचं भरलंय तर पुढच्या स्टेप राहिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुमचं जे काय आहे, समजा तुम्हाला तुमची कॅटेगरी चेंज करायची आहे तर कॅटेगरी आणि मायनॉरिटी मध्ये जा. तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नाहीये किंवा तुमचं व्हॅलिडिटी रिजेक्ट झालंय तर या ठिकाणी तुम्ही तुमची कॅटेगरी जी आहे ती ओपन करू शकता किंवा ओपन मधून फॉर्म भरला असेल आणि आता डॉक्युमेंट तुमच्याकडे आले असतील तर तुम्ही कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी असं चेंज करू शकता. तुम्ही जर ओपन टू कॅटेगरी करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आहे का विचारेल, त्यानंतर कुठून इश्यू झालं ते विचारेल, त्यानंतर जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का विचारेल, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तुम्ही नो केला तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी साठी ऍप्लिकेशन केलेलं आहे का ते विचारेल. तुम्ही येस केला तर खाली त्याचे डिटेल हे टाकावे लागतील. ओपन मधून जर तुम्ही भरला तर खाली काही माहिती विचारणार नाहीये. आणि शेवटी तुम्ही चेंजेस करून सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये जाऊन ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. समजा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं क्वालिफिकेशन मध्ये मिसमॅच झालेलं आहे मार्कामध्ये तर क्वालिफिकेशन मार्क वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या मार्कशीट वरचे मार्क्स आणि तुम्ही जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवणार आहात त्यावरचे मार्क हे टॅली व्हायला पाहिजेत. तरच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर ऍडमिशन भेटू शकेल. नसेल तर कॉलेजमध्ये ऍडमिशनला गेल्यानंतर ऍडमिशन रिजेक्ट होईल. मग त्यासाठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट व्यवस्थित बनवा. कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा व्हिडिओ चॅनलला आहे तो बघून घ्या आणि जमत नसेल तर ते तुम्ही कॉलेजमधून देखील बनवून घेऊ शकता. तर यामध्ये काही चेंजेस झाले असेल तर ते चेंजेस करू शकता. तर या ठिकाणी टोटल पर्सेंटेज आणि टोटल मार्क्स हे मॅच होणं आवश्यक आहे आणि त्यानुसार मग तुम्ही पुढे क्वालिफिकेशन डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून इथं कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्व तुम्ही जर चेंजेस केले असतील तर अशी तुमची माहिती आल्यानंतर इथं तुम्हाला कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावरती कन्फर्म करून घ्यायचं आहे. एकदा का तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म झाला आता तुम्हाला या ठिकाणी कॉलेज ऑप्शन वाढवायचे असतील तर ते तुम्ही या ठिकाणी कॉलेज ऑप्शन वाढवून घेऊ शकता, त्याचे प्रेफरन्स देऊ शकता आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करून परत एकदा तुमचा फॉर्म लॉक करून घ्यायचा आहे. लॉक करायचा आहे म्हणजेच काय तर इथं सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या समोर मित्रांनो हा चेकबॉक्सचा एक पेज येईल. यावरती क्लिक करून तुम्हाला इथं कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा फॉर्म परत एकदा लॉक झालेला आहे. जर तुम्ही अनलॉक केला असेल तर तुम्हाला लॉक करणं गरजेचं आहे. आणि आता इथं बघा अनलॉक ऑप्शन फॉर्म, प्रिंट ऑप्शन फॉर्म हे जर ऑप्शन येत असेल तर याचा अर्थ तुमचा फॉर्म व्यवस्थित लॉक झालेला आहे. तर असं या ग्रॅव्हन्स राऊंड मध्ये जे काही तुमच्या डॉक्युमेंट मध्ये त्रुटी निघालेल्या आहेत ते तुम्ही करेक्शन करू शकता आणि कॉलेज ऑप्शन देखील वाढवू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.